सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी डिक्लेरेशन झोनकडे वळवले गेले. 2 धावा तेजस उंद्रे या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही द ग्रेट मराठा संघाकडून खेळताना सातत्याने पाहायला मिळाले. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघातून खेळताना हितेंद्र भोईर कित्येक मॅचेस त्यांनी आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर अनेक मैदानं गाजवली असं हितेंद्र भोईर पाती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिला तर चेंडू बराच वेळ हवेत आणि 1-2-3 शेवटच्या मोमेंटला बॅकअप चांगलं मिळालं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पुणेकर यांना मात्र या खेळपट्टीचा पूर्ण अंदाज पाहायला मिळतो. या आपण डीजेकडे वळणार आहोत. पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही. की कुठचंही व्यसन चालणार नाही. शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता. मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. थँक्यू डीजे, थँक्यू. जे थर्ड मॅनला मात्र हितेंद्र भोईर पाते यांच्या पाठीमागे जे बसलेले आहेत प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती करेन की प्लीज आपण थोडंसं पडद्याच्या पाठीमागे जा आणि मॅचचा आनंद घ्या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी स्थिरावली गेले. 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. बॅकअप चांगलं मिळालं होतं. यावेळेला पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक तोच पुढे येतोय. आता पुन्हा एकदा 1-2-3 मात्र जगलिंग होत असताना बॅकअप चांगलं मिळतंय. हे नशिबाने मात्र बलवत्तर जरूर आपल्याला पाहायला मिळालं. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 2 लगातार 2 फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. डीजे शिवसेनेचा वाघाला शिवसेना फक्त एकच थँक्यू डीजे. शिवसेना. तर 2 चेंडूवर लगातार 2 गडी बाद होत आहेत. भावेश पुणेकर इज ऑन हॅट्रिक. अप्रतिम ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह केला जातो. स्टेप आउट होऊन एकदा वरची दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मिसफील्डचा फायदा मिळतोय. 2 धावा येत आहेत आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते आई चंडिका संघाची. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय 4 या धावसंख्येवर 2 गडी बाद. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा मात्र स्लिम मिड ऑफला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 6 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. पहिले षटक हे प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. भावेश पुणेकर गोलंदाजाच्या माध्यमातून ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सुरेख टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना धावसंख्या 6 धावा 2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं मात्र आपण पाहतो. कुमार निधी मोहन पाटील मोहन दादा पाटील यांची मात्र कन्याईचा वाढदिवस सोमवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र ही शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेना पुरस्कृत ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा मर्यादित षटकांच्या नाईट अंडरआर्म ओपन क्रिकेट सामने द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 आपल्याला पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना मी विनंती करेन की बंटी त्यांना विनंती करेन की आपण जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना थोडंसं बाहेर जाण्यासाठी विनंती करा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं 6 धावांचं आलं. खऱ्या अर्थानं भावेश पुणेकर यांच्या नावावर मात्र पहिलं षटक जाईल. त्यांनी साम्राज्य गाजवलं. ते पहिल्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलचं बंधन होतं आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान पद्धतीने पाहायला मिळाली भावेश पुणेकर या गोलंदाजाची. आणि पहिल्या 2 फलंदाजांना मात्र या ठिकाणी परतावं लागलं ते मैदानाच्या बाहेर. विकेट टेकिंग गोलंदाज खूप महत्वपूर्ण भूमिका असते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. मोहनदादा पाटील यांच्या वतीने एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे असं एक वक्तव्य व्यक्तिमत्व अर्थातच मोहनदादा पाटील. वाईटचा इशारा येतो. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 धावा 2 गडी बाद. अप्रतिम गुड डिलिव्हरी म्हणता येईल का तर नाही. खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 8 या धावसंख्येवर जेटीसीच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा मात्र कव्हरेज केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून.
8 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. तेवढंच गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय. विजय कांबळे, कामेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. मृणाल म्हात्रे जेटीसीचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ऑफ साईडला पुन्हा एकदा मात्र चांगला तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. आई चंडिका संघ जाऊन पोहोचते फलकावर. 11 या धावसंख्येवर 11 रन्स, 2 गडी बाद. घड्याळात जवळजवळ 2 वाजून 20 मिनिटे झालेत, तरी सुद्धा मात्र आमचे लाडके क्रिकेट रसिक या मैदानाचा ताबा सोडत नाहीयेत, कारण त्यांना क्रिकेटवरचा जो जिव्हाळा आहे, नितांत प्रेम मात्र जपताना आपल्याला पाहायला मिळते. चेअरअप करतायत प्रत्येक खेळाडूला, कारण अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती प्रेरणा. अर्थातच समर्थक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ऑफ साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12 धावा, 12 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. निलेश मोरे डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळला गेला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु यावेळेला आपण पाहतो प्रथमतः हात लागला आणि त्याचंच कारण 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. एक पार्टनरशिपची गरज होती, भागीदारी रचण्याची गरज होती आणि ती भागीदारी या ठिकाणी रचली गेले. 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश मोरे स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी ऑफ साईडला ड्राईव्ह चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. स्थान चांगला आहे. युजेस फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं. तुमचं डिफेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 15 या धावसंख्येवर. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना आई चंडिका हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर क्षेत्ररक्षण करताना निधी स्पोर्ट्स हा संघ आपण पाहू शकाल. यावेळेला पाहिलं न्यायालयाला वाईटचा इशारा तेजस यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 रन. ऑन साईडला मनगडीच्या साहाय्याने कलात्मक फटका पाहायला मिळतोय. मोहम्मद अझरुद्दीन कॉपीबुक स्टाईल मध्ये. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज मात्र या ठिकाणी यस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम झाला नाही. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर तेजस उंद्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन या ऐकूया आपण डिस्की जॉकीला. धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. मिस्टर सुजित न्यूमॅन इन ऑन द क्रीज पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होण्याचा क्रम 3. एक चांगली पार्टनरशिप झाली होती. पार्टनरशिप मात्र ब्रेक केली जाते. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सिली मिडॉनला पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. ऑफ साईडला ड्राईव्ह चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात आणि दुहेरीने हळुवारपणे मात्र आई चंडिका संघ जाऊन पोहोचते फलकावर. 19 लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते आणि धावसंख्या 19 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल. धावसंख्येत भर होते. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू वळतोय. दुहेरीने धावसंख्या 21 धावा, 21 लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम फलंदाजी करताना आई चंडिका हा संघ आपण पाहू शकाल. मर्यादित षटकांच्या नाईट अंडरआर्म ओपन क्रिकेट सामने आपल्याला आजच्या दिवसापासून पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने 19 तारीख आपण पाहू शकाल. ऑन साईडला सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने संघ जाऊन पोहोचतोय हळुवारपणे. चंडिका 22 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोष पाटील 6 वर खेळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा
6:58 पहिला चेंडू मात्र फेकला गेला. यावेळेला थोडंसं फंबल होतोय क्रीजमध्ये, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. तत्पूर्वी फलंदाज या ठिकाणी सुखरूप मैदानाच्या आतमध्ये असेल का तर नाही. यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट. यष्ट्यांच्या मात्र चांगल्या प्रकारचं यष्टीचित या ठिकाणी केलं जातंय. फलंदाज बॅक टू द डगआउट. रुपेश नवीन फलंदाज. अतिशय ग्लॅमर आलंय या खेळाला. या ठिकाणी जर आपण पाहिले तर सिक्सरचे चेंडू मात्र यूज केले जातात. लाईट चेंडू असतात आणि लाईट चेंडू मात्र खास करून मैदानाचे विचार करता आपण पाहतो की छोटं मैदान असतं, अंडाकृती मैदान आहे आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी सिक्सर हे चेंडू यूज केले गेलेत. बॅटची जिथपर्यंत आवाज आला होता थोडंसं मात्र नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या मात्र स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 22 धावा, 4 गडी बाद. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली गेले ते आतापर्यंत 22 धावा या फलकावर. 3 षटकांचा एकत्रित खेळ झालाय. 4 गडी बाद झालेत. प्रथम फलंदाजी करताना आई चंडिका हा संघ आपण पाहू शकतायत. यानंतर होणारा सामना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून कॉल असेल. जय बजरंग स्पोर्ट्स पांजो वर्सेस नुकता संघ जो विजयी झाला त्या संघाला मी विनंती करेन. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. चला दोन्ही संघाच्या कर्णधार या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू मात्र हाताळला गेलाय. डॉटच्या माध्यमातून हा चेंडू येतोय. गोलंदाज विक्रांत ठक्कर. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या फलकावर 23 धावा, 23 रन्स. ऑन साईडला मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. एक धावावर जे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इझिली डन खेळपट्टीवर येत आहेत आणि दुहेरीने संघ जाऊन पोचते फलकावर. 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंगल डबल खूप महत्वपूर्ण भूमिका मात्र साकारतायत. आतमध्ये येणारा चेंडू होता तर नाही. डाऊन द लेग या ठिकाणी आपण पाहतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 26, 26 धावा. आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी जजमेंटने चांगलं जजमेंट होतं. सुंदर झेल टिपला गेला. या आपण देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. 26 लॉस ऑफ 5 विकेट. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित या ठिकाणी समन्वय होत असताना ड्राईव्ह केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं. मिसफिल्डचा फायदा मिळाला. राकेश मात्र पुढे सरसावला गेला होता आणि तत्पूर्वी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल. धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर विजय आम्हाला कळवत आहेत की 28 धावे या फलकावर. 28. पुन्हा एकदा डीजीला संधी देऊया. मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा. थँक्यू डीजे. 29 धावा फलकावर. 3 धावा आल्या होत्या. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 4थ्या धावेसाठी कॉल होता परंतु तिथे मात्र मिस कॉल झाला आणि फलंदाज बाद होऊ शकला. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 31 रन. यावेळेला पहिला ऑफ ब्रेक चेंडू जरूर पाहायला मिळाला. अप्रतिम जे मार्किंग गेले त्याच्या आतून मात्र चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 31 रन, 31 धावा या फलकावर. षटक क्रमांक कंप्लीट झालेत. अमित पाटील या ठिकाणी मला वाटतं रजा घेत आहेत. मॅचचा आनंद भरपूर वेळ मात्र त्यांनी घेतला. 2:30 वाजेपर्यंत मॅचचा आनंद घेत असताना आणि बक्षिसांची खैरात मोहनदादा पाटील आणि अमित पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्यावेळेला नक्कीच आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त होते. त्यांच्या माध्यमातून त्यांचं सदैव आम्ही ऋणी राहतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 31 धावा, 6 गडी बाद. 32 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते 4 षटकांमध्ये 8ची सरासरी मेंटेन करावी लागेल. सरासरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ते निधी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून सुजितने 7 धावा केल्या. महेश पाटीलने 6 धावा, संतोष पाटील 6 धावा, रुपेश 5 धावा. गोलंदाजीमध्ये आक्रमकता यावेळेला चांगल्या प्रकारची सुंदरता आणि सहजता दाखवली. भावेश पुणेकरने 6 धावा देऊन 2 गडी बाद केले. रवी वाघमारे याने 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. विक्रांत ठक्कर याने 9 धावा, 1 गडी बाद. निलेश मोरे 11 धावा, एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. निधी स्पोर्ट चंद्रपाडा नीड 32 रन्स फ्रॉम 24 बॉल्स.
4 षटकांच्या समाप्ती अखेर. चला या आपण टॉसकडे जाणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स पांजू संघाचं या ठिकाणी गुलशन भोईर उपस्थित झाला. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कर्णधार या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. पांजू संघाचा कर्णधार गुलशन भोईर या ठिकाणी उपस्थित झाला. मॅग्निफिसंट प्लेयर. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होत असते, तसंच खेळाडूंची ओळख त्याच्या शांत स्वभावाने, खेळाडू वृत्तीने होत असते आणि त्याच्या खेळीच्या प्रदर्शनाने होत असते. त्यामधला गुलशन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल, 4 षटकांमध्ये 32 धावा कशा पद्धतीने जमविता येथील अचीव केल्या जातील त्याचं वर्णन, धावतं वर्णन या ठिकाणी घेऊन येतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मिस्टर अक्षय साटम यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं 32 धावांचं लक्ष्य आहे. 32 32 धावांचं लक्ष्य. 32 रन्स टू विन. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. मैदानाच्या आत वळतोय. जवळजवळ 31 धावा केल्या होत्या आणि 32 धावांचं आव्हान 24 चेंडूमध्ये सामोरं ठेवलंय ते निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाला. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू सुपर डिलिव्हरी. यावेळी काय घडतंय तर त्रिफळा उद्ध्वस्त केला जाते. पहिल्या चेंडूवर डक विकेट होताना दिसतोय. भावेश पुणेकर 0 का हिरो बनतोय आणि पहिल्या चेंडूवर हा गडी बाद होतोय. नक्कीच थँक्यू. नाणेफेक केली जाते. एका बुलंद आवाज टेनिस विश्वातील प्रमोदजी शेडगे सर यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पांजू. तर नाणेफेक जिंकतोय तो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. आमच्यापर्यंत आपला निर्णय येऊन दे आणि नक्कीच आज अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा लक सुद्धा जास्तीत जास्त दिसते या मैदानावर. मात्र यावेळी काय घडलेलं होतं मैदानाच्या आत, भावेश पुणेकर नक्कीच एक्स फॅक्टर होता आपल्या संघासाठी निधी स्पोर्ट चंद्रपाडा. मात्र यावेळी पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला. यावेळी टॅप केला जातोय. बॉक्स टाईपने जो आपण फटका बोलतो त्याच पद्धतीने एका धावेने श्री गणेशा केला जातोय. धाव फलक 1 स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. तर रवींद्र वाघमारे, सचिन पाल एका हार्ड हिटर फलंदाज आहे. अनुभव आहे, खूप वर्षांपासून क्रिकेट खेळतात. तर नक्कीच यावेळी चांगली फलंदाजी करावी लागेल. आपला संघ अडचणीमधून दूर काढावा लागेल. पहिल्या चेंडूवर गडीबाद झाल्यानंतर यावेळी काय घडते तर वाईटचा इशारा येतोय. सामन्याचे पंच म्हणून काम करताना हितेंद्र भोईर उर्फ पाती आणि स्क्वेअर लेग पंच तेजस उंद्रे. यावेळी काय घडतंय तर डिक्लरेशन झोन आणि धावा आहेत फक्त 2. धाव फलक पुढे सरकते, येऊन पोचते 4 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाल्यात 3 धावा झाल्यात 4. JTC लाईव्ह आपण बघतोय संस्थापक चषक 2020 आणि नक्कीच अजूनही प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव महत्वाचे आहे आणि अवंतर धावा तुमच्याच संघाला डोकेदुखी ठरेल. यावेळी काय करते चेंडू असं वाटते की ऑफस्टिकच्या वाईटच्या आतमध्ये राहतोय आणि यावेळी सचिन पाल कुठेतरी मिस करताना दिसत आहेत. यावेळी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. धाव फलकावर धावा आहेत 5. चेंडू टाकून झाले 4. गोलंदाजी चांगली होताना दिसते, मात्र अतिरिक्त धावा येताना दिसतात. यावेळी बेगेट करण्याचा प्रयत्न. डिक्लरेशन झोन. किती धावा आहेत पंच? 2 धावा. यस, या 2 धावेने धावफलक पुढे सरकतायत. 7 या धावसंख्येवर जी सरासरी मेंटेन करायची आहे त्याच पद्धतीने फलंदाजी होताना दिसते.
5 चेंडू टाकून झाल्यात. पुन्हा एकदा सचिन पॉलसाठी यावेळी ग्राउंड शॉट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. षटकाची समाप्ती होते. धाव फलकार धावा झाल्यात 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. संत आणि सावध सुरुवात निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाकडून. घेऊया एक ब्रेक, वळूया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. कमांड डीजे. थँक्यू. 32 धावांचा पाठलाग करताना जी सरासरी मेंटेन करायची होती 8ची, तीच सरासरी यावेळी मेंटेन करताना दिसते निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ. यावेळी गोलंदाजी मार्कवर रुपेश येतोय आणि यावेळी पहिल्याच चेंडूवर चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा येत आहेत. धाव फलक 10 वर येऊन पोचते. रुपेश यांनी नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 2 झेल महत्वपूर्ण घेतल्या होत्या. चांगल्या झेल या ग्राउंडवरती टिपल्या होत्या. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाचा हे होम पिच आहे. या मैदानावर कमीत कमी वेळा ते पराभव झालेला दिसलाय आणि यावेळी पुन्हा एकदा 2 धावा येतात. याच पद्धतीने फलंदाजी केली तर नक्कीच थोडा दबाव, प्रेशर कमी होईल तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावफलक 12 वर येऊन पोचते. 2 चेंडू 12 धावा. मागच्या वर्षी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ विजयी झाला होता आणि नक्कीच मालिकावीर म्हणून रवींद्र वाघमारे यांचं नाव वरती आलं होतं. जबरदस्त खेळी केली होती. तर रवींद्र वाघमारे आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आत. नक्कीच सिद्धिविनायक गोखिवरे संघ एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला जर कोणता संघ पराभव करू शकतो तो आहे तो निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ. नायगाव परिसरातील एक मोठा संघ आणि त्याच पद्धतीने आज खेळ दाखवताना दिसत नाईट अंडर स्पर्धेमध्ये सुद्धा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने केला जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षक तिथपर्यंत. 3 धावा पूर्ण आणि चुकीला माफी नाही तर धाव फलक 3 पुढे सरकते. 15 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले 3 धावा झाल्यात 15. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाची खासियत आहे की नक्कीच चोरट्या धाव घेण्यात ते एक्सपर्ट आहेत आणि एक मिसफील्ड तुम्हाला नक्कीच घातक ठरू शकते. यावेळी किती धावा येतील? 2 धावा पळून पूर्ण. धाव फलक पुढे सरकते. 17 म्हणजे खतरा. कोणत्या संघावर खतरा येईल ते बघायचं आहे. तर ती आग जी लावलेली आहे, विनंती असेल ती आग विझवायची आहे. यावेळी 1 धाव पूर्ण होते. स्वतः इष्टिरक्षक चेंडूच्या मागे जातोय. तिथपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक पुढे सरकले 19. 5 चेंडू आणि धावा झाल्यात 19. प्लीज कॉपरेट करा थोडं. शेवटचा चेंडू. या षटकातील जबरदस्त फलंदाजी. दोन्ही फलंदाज एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना दिसतात आणि नक्कीच कॅल्क्युलेट क्रिकेट ज्या वेळी तुम्ही खेळाल. आता यावेळी काय घडते? खराब चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र फेकी खराब. डायरेक्ट हिट लागतोय आणि त्याचा प्रत्यय म्हणजे 3 धावा. नक्कीच लक सुद्धा दिसते निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या या 3 धावेने. धाव फलक पुढे सरकले ते 22 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे. थँक्यू. महेश येतोय आणि यावेळी रवींद्र वाघमारे चेंडूला दिशा दिली जाते. गल्ली रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव येते आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकते 23 या धावसंख्येवर. 32 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 9 धाव्यांची गरज. फुलटॉस डिलिव्हरी गॅप मध्ये चेंडूला खोदून काढतो. 1 धाव पूर्ण सत्य आहे त्या ठिकाणी मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेने धाव फलक पुढे सरकलाय 25 या धावसंख्येवर. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पुन्हा एकदा
डिक्लरेशन झोन आणि धावा आल्या 2. धावफलक पुढे सरकलंय 27 या धावसंख्येवर. दोन्ही खेळाडू एक चतुर खेळाडू आहे, चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना दिसत आहेत. आणि आता मात्र यावेळी निर्धाव चेंडू महेश यांना कमबॅक करावं लागेल. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल जर संघाला. चेंडू टाकून झाले 4. 27 धावा 4 चेंडू. चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. एकच धावांवर समाधान मानावं लागेल. धावफलक 28 वर येऊन बोलते 4 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. सचिन पाल चांगली फलंदाजी करतोय. यावेळी स्ट्रेट टू द बॉलर. काय घडतंय तर नक्कीच आत्महत्या केली जाईल धावचीतच्या रूपाने. हा गडी बाद होतोय. कुठेतरी खराब कॉल आणि त्याचा प्रत्यय म्हणजे विकेट गमवावा लागला. तो म्हणजे सचिन पाल यांचा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. डीजे निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. थँक्यू डीजे. नक्कीच आपण बघतोय कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेना ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा आयोजित ही मर्यादित नाईटची स्पर्धा अंडर ओपन क्रिकेट आपण बघतोय. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 आणि आजचा पहिला दिवस. जबरदस्त सामने आजच्या दिवसात. चांगलं नीटनेटकं आयोजन. एक स्पर्धा कशी असावी तर नक्कीच या ठिकाणी चांगली स्पर्धा पार पडताना दिसते. गोलंदाज सुनील पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल का डिक्लेअर का यावेळी अडवला गेला आहे आणि त्याचा प्रत्यय म्हणजे 2 धावा येत आहेत. आता मात्र समीकरण चेंज होताना दिसते. 2 धावेची गरज. 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. रवींद्र वाघमरे अतिशय सुंदर फलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातो डिक्लरेशन झोन. स्कोर लेवल झालेला आहे आणि इथे कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजेच 1 धावी तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. मात्र काय घडतंय तर वाईटचा इशारा येतोय आणि हा वाईट संघाला पराभव करून देतोय. तो म्हणजेच आई चंडिका जुचंद्र संघ हा संघ पराभव होतोय. या स्पर्धेत तुम्ही आलात सहभाग झाल्याबद्दल द ग्रेट मराठा संस्थापक चषक मध्ये तुमचा हार्दिक आभार.